जिवंत देव, जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाला धन्यवाद देऊ. योहानाचे पहिले पत्र याचा पहिला अध्याय. पित्याचा पुत्र येशू ख्रिस्त यामध्ये प्रगट झालेले सार्वकालिक जीवन, जे आरंभापासून होते, जे आम्ही ऐकले आहे, जे आम्ही आपल्या डोळ्यांनी पाहिले आहे, जे आम्ही न्याहाळले व आपल्या हातांनी चापपले, त्या जीवनाच्या शब्दाविषयी आम्ही सांगतो. ते जीवन प्रगट झाले, ते आम्ही पाहिले आहे व त्याची आम्ही साक्ष देतो. ते सार्वकालिक जीवन पित्याजवळ होते व आम्हास प्रगट झाले, ते तुम्हास कळवितो. जे आम्ही पाहिले आहे व ऐकले आहे, ते तुम्हासही यासाठी कळवतो की तुम्हीही आमच्याशी सहभागी व्हावे. आपली सहभागिता तर पित्याबरोबर व त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याच्याबरोबर आहे. तुमचा आमचा आनंद पूर्ण व्हावा म्हणून आम्ही हे लिहितो. देव सहवास म्हणजे पापाचा त्याग. जो संदेश आम्ही त्याच्यापासून ऐकला आहे तो तुम्हाला विदित करीतो. तो संदेश हा की देव प्रकाश आहे आणि त्याच्या ठाई मुळीच अंधार नाही. त्याच्यावर आपली सहभागिता आहे असे जर आपण म्हणत असलो पण अंधारात चालत असलो तर आपण खोटे बोलतो, सत्याने वागत नाही. पण जसा तो प्रकाशात आहे तसे तर जर आपण प्रकाशात चालत असलो तर आपली एकमेकांबरोबर सहभागिता आहे आणि त्याचा पुत्र येशू याचे रक्त आपल्याला सर्व पापापासून शुद्ध करीते. आपल्या ठाई पाप नाही असे जर आपण म्हणत असलो तर आपण स्वतःला फसवितो व आपल्या ठाई सत्य नाही. जर आपण आपली पापे पदरी घेतली तर तो विश्वसनीय व न्यायी आहे म्हणून आपल्या पापांची क्षमा करील व आपल्या सर्व अनितीपासून शुद्ध करील. आपण पाप केले नाही असे जर आपण म्हटले तर आपण त्याला लबाड ठरवितो आणि त्याचे वचन आपल्या ठाई नाही. अहो माझ्या मुलांनो, तुम्ही पाप करू नये म्हणून हे मी तुम्हास लिहितो. जर कोणी पाप केले तर नीती संपन्न असा जो येशू ख्रिस्त तो पित्याजवळ आपला कैवारी आहे आणि तोच आपल्या पापांबद्दल प्रायश्चित्त आहे. केवळ आपल्याच पापांबद्दल नव्हे तर सर्व जगाच्याही पापांबद्दल आहे. वाचलेले वचन देवा आशीर्वादित करो. आमेन. आपण प्रार्थना करू. हालेलुया. स्तुती धन्यवाद येशू देव बापा, तू पवित्र असा परमेश्वर आहे. पुन्हा एकदा हे सुंदर असं वचन तू आम्हा प्रत्येकाला दिलेलं आहे. या नवीन दिवसामध्ये प्रिय प्रभू येशू, या वचनाद्वारे तू आमच्या प्रत्येकाची पकड तू घे. आमची वाढ तुझ्या वचनात, तुझ्या पवित्र सामर्थ्यात, तुझ्या वचनात तू आमची वाढ तू कर, तुझं गौरव होऊ दे. प्रभू, आमच्या सर्व व्याधी तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू काढून टाक, आजार काढून टाक. आमचं जीवन शुद्ध, पवित्र आणि तुला साजेल शोभेल असं वागणं यासाठी प्रिय प्रभू येशू तू आम्हाला चालव आणि तुझी पवित्रता आमच्या ठाई येऊ दे. प्रभू, आज या रात्रीच्या समय तू आमच्या प्रत्येकासंगती तू बोल आणि तुझ्या नावाचं गौरव होऊ दे. हे देवा, तू आम्हाला दर्शन दे, तुझ्या पवित्रतेत तू आम्हाला वाढव. सर्व वाईट गोष्टीपासून, सर्व पापाच्या गोष्टीपासून तू आमचा बचाव तू कर. आणि या शेवटच्या दिवसामध्ये, या शेवटच्या काळामध्ये आम्ही राहत असताना प्रभू, तुझी प्रीती, तुझं सामर्थ्य, तुझा कळवळा आमच्या वरती असू दे पित्या परमेश्वरा. आणि देवा, तू आम्हाला तुझ्या इच्छेप्रमाणे जीवन जगण्यासाठी तू आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर. विशेष करून प्रिय प्रभू येशू, जे तुझ्यापासून दूर आहेत प्रभू, त्यांच्यापर्यंत तुझं वचन नेण्यासाठी तुझ्या प्रत्येक दास दासीला तू सहाय्य कर.
प्रभू अशा लोकांना तुझे दृष्टांत मिळू दे, अशा लोकांसंगती तू बोल आणि प्रिय प्रभू येशू तू जिवंत देव आहे यांना तू दाखवून दे आणि तुझं गौरव त्यांच्या जीवनाद्वारे तू प्रगट कर. अनेक लोक समस्येमध्ये आहेत, अनेक लोक अडचणीमध्ये आहेत, अनेक लोक तुझ्यापासून दूर आहेत, अनेक लोक आजारात आहेत, वेगवेगळ्या व्याधींनी पिडलेले आहेत. अशा सर्व लोकांना तुझ्या पवित्र केलेल्या हाताचा तू स्पर्श कर आणि तुझ्या नावाचं गौरव होऊ दे. हो पित्या परमेश्वरा, तू आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करता परमेश्वर तू आहे. हे देवा, तू सांडलेल्या रक्ताने प्रिय प्रभू आमच्या सर्व पापांची अपराधांची तू क्षमा आम्हाला मिळालेली आहे. त्याबद्दल आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देत आहोत. एवढंच नव्हे तर तू मृत्यूवरती विजय मिळवून तिसऱ्या दिवशी तू उठला, स्वर्गात गेला आणि पुन्हा तू आम्हाला घ्यायला तू येत आहेस. त्याबद्दल आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देत आहोत. प्रभू, आमची आध्यात्मिक वाढ तुझ्या पवित्र सामर्थ्यामध्ये तू कर पित्या परमेश्वरा. तुझा अभिषेक आमच्यावरती उतरून दे. ही प्रार्थना जे कुणी ऐकत आहे त्या प्रत्येक व्यक्तीला तू आपल्या केलेल्या हाताचा तू स्पर्श कर. सामर्थ्याचा अनुभव येऊ दे पित्या परमेश्वरा. सर्व आजार, रोगराई नासुरेशूच्या नावामध्ये निघून जात आहे. सर्व सैतानी बंधन येशूच्या नावामध्ये तुटले जात आहेत. ओ पित्या परमेश्वरा, जे अडचणीत आहे, समस्येत आहे, त्या सर्व अडचणी निघून जात आहे. जे कर्जाच्या ओझ्याखाली दबलेले लोक आहेत प्रभू, त्यांचे तू कर्ज तू मोकळे करत आहेस. ओ पित्या परमेश्वरा, जे निराशेत आहे त्यांच्या जीवनातली निराशा तू काढून टाकत आहेस. त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देत आहे. जे दुष्टात्म्यांच्या बंधनामध्ये आहेत ते सर्व दुष्टात्म्यांचे बंधन नासुरेशूच्या नावामध्ये निघून जात आहेत. ओ पित्या परमेश्वरा, तुझी दया, तुझी कृपा ह्या प्रत्येक व्यक्तीवरती होऊ दे. तुझ्या लोकांवरती प्रभू तू दया कर. आमच्या देशावरती दया कर, आमच्या राज्यावरती दया कर आणि तुझं गौरव दे. सर्व अंधश्रद्धेपासून प्रिय प्रभू आमच्या देशाला तू वाचव. ओ पित्या परमेश्वरा, अनैतिकपणा, भ्रष्टाचारापासून, सर्व वाईट गोष्टीपासून आमच्या देशाचं तू रक्षण कर आणि तुझं गौरव होऊ दे. हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू दे बापा. सर्व महाभयंकर साथीच्या आजारापासून आमच्या देशाचं तू रक्षण कर. प्रत्येक नागरिकाचं तू रक्षण कर आणि तुझं गौरव होऊ दे पित्या परमेश्वरा. आमच्या देशाचे पंतप्रधान, सर्व राज्यांचे मुख्यमंत्री आणि प्रिय प्रभू मंत्रिमंडळ यांना आमच्या देशाचं योग्य कारभार करता यावा म्हणून योग्य ज्ञान, बुद्धी, चातुर्याने तू भर आणि तुझं गौरव दे. या देशातील सर्व व्यवस्था प्रिय प्रभू तू आशीर्वादित कर. आमच्या देशाची वाढ तू कर आणि तुझं गौरव होऊ दे पित्या परमेश्वरा. सर्व नैसर्गिक आपत्तींपासून आमच्या देशाचं तू रक्षण कर. प्रभू, तुझ्या येण्याची वेळ जवळ येऊन ठेपलेली आहे. या शेवटच्या काळामध्ये सर्व सैतानी बंधन नासुरेशूच्या नावामध्ये निघून जात आहे. हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू दे बापा. तू प्रत्येका संगती तू बोल. तुझी पवित्रता आमच्या जीवनामध्ये उतरून दे. प्रत्येकाला तू स्पर्श कर आणि तुझं गौरव होऊ दे पित्या परमेश्वरा. प्रभू, जे आत्महत्येच्या विचारामध्ये आहेत त्या सर्व आत्महत्या नासुरेशूच्या नावामध्ये कॅन्सल होत आहेत. हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू दे बापा. हे देवापा, अनेक कुटुंब तुटल्या जात आहेत. त्यांच्या जीवनामध्ये प्रिय प्रभू येशू तू शांती निर्माण तू कर. त्यांचे डिवोर्स तू रद्द कर आणि तुझा गौरव दे पित्या परमेश्वरा. सर्व भांडणं आणि प्रिय प्रभू येशू एकमेकावरती केस करत आहे, भावाभावामध्ये वैर आहे, वैमनस्य आहे, ते सर्व वैमनस्य तुटल्या जाऊ दे. आमच्या देशामध्ये शांती प्रस्थापित कर. प्रॉपर्टीवरून वाद आहे, इस्टेटवरून वाद आहे आणि प्रिय प्रभू येशू व्यभिचारावरून वाद आहेत. या सर्व गोष्टी आमच्या देशातून तू काढून टाक. या सर्व राष्ट्रात तू काढून टाक आणि तुझं गौरव प्रत्येकाच्या जीवनाद्वारे होऊ दे पित्या परमेश्वरा. हे देवापा, सर्व आमच्या देशातील सर्व घाणेरड्या व्यवस्था तुझ्या पवित्र सामर्थ्यामध्ये तू काढून टाक. प्रिय प्रभू, सर्व कायदा सुव्यवस्था तुझ्या पवित्र हातामध्ये तू घे आणि तुझं गौरव दे. विशेष करून पोलीस
पोलीस संस्था आणि प्रिय प्रवेश आमच्या देशाची संरक्षण संस्था आणि तसे आरोग्य सेवा आणि उद्योगधंद्यांचे संस्था तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करत आहे. आणि विशेष करून प्रिय प्रवेश जो आमचा बळीराजा शेतकरी आहे त्याच्यासाठी आम्ही प्रार्थना करत आहोत. प्रिय प्रवेश सर्व शेतकऱ्यांना तू सहाय्य पुरव प्रभू. या महागाईच्या काळामध्ये शेती करत असताना प्रभू प्रत्येक शेतकऱ्याला तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू आशीर्वादित कर प्रभू. त्यांना शक्ती शेतात कष्ट करण्यासाठी तू शक्ती दे, सामर्थ्य दे आणि तुझं गौरव दे पित्या परमेश्वरा. दे बापा आमच्या शेतातील सर्व अन्नधान्य पिकांना तू आशीर्वादित कर. प्रिय प्रभू येशू जे बेरोजगार तरुण तरुणी आहेत त्यांना तू सुंदर असा जॉब तू दे प्रभू. जे भिगारीचं काम करतात त्या सर्व कामगारांना तू सहाय्य कर, मार्गदर्शन कर प्रभू. ते कठीण काम करत असताना प्रभू त्यांचं उन्हापासून सर्व गोष्टीपासून त्यांचं तू रक्षण कर आणि तुझं गौरव दे. प्रिय प्रवेशीचे छोटे मोठे उद्योगधंदे आहेत ते सर्व तू आशीर्वादित कर आणि तुझं गौरव दे. हालेलुया, स्तुती धन्यवाद येशू दे बाप्पा. प्रिय प्रभू येशू सर्व राष्ट्रांना तू आशीर्वादित कर. ज्या ज्या ठिकाणी अशांती आहे ते सर्व अशांती तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू काढून टाक आणि तुझं गौरव दे. प्रिय प्रभू येशू आज या सकाळच्या समय आम्ही सर्वजण तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित होत आहोत प्रभू. आमच्या सर्व गरजा मागण्यापूर्वी तू आम्हाला दिलेल्या असा आमचा विश्वास आहे. ओ पित्या परमेश्वरा जे आजारी आहेत प्रभू त्यांना तू स्पर्श कर, त्यांना तू चांगलं तू आरोग्य दे, तुझं गौरव दे प्रभू. ज्यांच्या जीवनामध्ये आर्थिक अडचणी आहेत त्यांना तू आर्थिक मदत तू पुरून दे. आणि प्रिय प्रभू येशू ज्यांच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या आहेत त्या सर्व समस्या तू काढून टाक. प्रिय प्रभू येशू तुझ्या सर्व लोकांना तुझ्या प्रजेला तू आशीर्वादित कर. तुझे सर्व देवाचे दास दासी आणि प्रिय प्रभू येशू सर्व तुझे लोक तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करीत आहोत. होय पित्या परमेश्वरा आम्ही तुला आबा बाबा म्हणून हाक मारत आहोत. तो आमची प्रार्थना या सकाळच्या समय तू ऐकत आहेस त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देत आहोत. प्रिय प्रभू येशू ज्या लोकांना प्रार्थनेची गरज आहे, जे लोक प्रिय प्रभू येशू तुझे भुकेलेले आहेत प्रभू त्या लोकांसाठी विशेष करून प्रार्थना करत आहे प्रभू. त्या अशा सर्व लोकांना तू दर्शन दे आणि प्रभू त्यांच्या संगती तू बोल आणि प्रिय प्रभू येशू तुझे रहस्य तू त्यांना तू प्रगट कर प्रभू. तू आम्हाला तुझ्या वचनानुसार चालव, तुझ्या वचनाचा उलगडा तू करून दे पित्या परमेश्वरा. हे देवापा सर्व संकट सर्व आपत्ती सर्व विपत्ती तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू काढून टाक. प्रिय प्रभू येशू आम्हा प्रत्येकाला तुझ्या वचनाद्वारे तू आशीर्वादित कर प्रभू. आजचं हे वचन प्रत्येकाच्या जीवनामध्ये तू भर आणि कुटुंबामध्ये तू भर. प्रिय प्रभू येशू जे शिक्षण घेत आहे त्या सर्व लेकरांच्या जीवनामध्ये तू भर आणि तुझा गौरव दे पित्या परमेश्वरा. प्रिय प्रभू येशू लहान थोरापासून तर थेट वडीलधाऱ्या व्यक्तीपर्यंत प्रत्येकाला तू आशीर्वादित कर. प्रिय प्रभू येशू जे लेकर शिक्षण घेत आहेत, कोर्स घेत आहेत, वेगवेगळ्या प्रकारचं शिक्षण घेत आहेत त्या प्रत्येक लेकरांच्या संगती तू राहा. सर्व वाईट मार्गांपासून प्रिय प्रभू येशू या तरुण पिढीचं तू रक्षण कर. ओ हालेलुया, स्तुती धन्यवाद येशू दे बाप्पा. प्रभू आम्ही कुणी नाही तर सर्व काही करणारा जिवंत परमेश्वर तू आहे. आजचा दिवस आम्ही पूर्णपणे तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करीत आहोत. आमचं येणं जाणं, आमच्या प्रत्येकाचा प्रवास, आमचे सर्व बिझनेस आणि प्रिय प्रभू येशू सगळं वेगवेगळ्या गोष्टी तुझ्या पवित्र सामर्थ्यामध्ये तू आशीर्वादित कर आणि तुझं गौरव पित्या परमेश्वर. इथून पुढची वेळ का सर्व काही तुझ्या पवित्र हातामध्ये समर्पित करत आहे. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून ऐक. प्रियांनो आपल्या कोणाला जर प्रार्थनेची गरज आहे तर प्रियांनो तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपवरती संपर्क करू शकता. आमचा व्हॉट्सअप नंबर आणि संपर्काचा क्रमांक आहे 97 30 30 16 68. या क्रमांकावरती संपर्क करून आमच्याशी संवाद साधू शकता, आमच्याशी संपर्क करू शकता. आम्ही आपल्यासाठी प्रार्थना सदैव करीत आहोत. आणि पुन्हा सांगतो आम्ही संपर्क क्रमांक आहे 97 30 30 16 68. आम्ही आपल्यासाठी प्रार्थना करत आहोत. देव आपल्या सर्वांना आशीर्वादित करो आणि आपल्या सर्व कामामध्ये आशीर्वादित करो. सर्व वाईट गोष्टीपासून सर्वांचं रक्षण करो. आमेन आमेन आमेन. प्रियांनो हा व्हिडिओ प्रत्येक लोकांपर्यंत शेअर करा. जिवंत देवाचं वचन शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा.
प्रियांनो, या वचनाद्वारे देव आपल्याला अधिक आशीर्वादित करो. आमेन, आमेन.